महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गोवंश वाहतूक प्रकरणी बोरी पोलिसांची कारवाई। 4 बैलांसह 8,50,000चा मुद्देमाल जप्त, 2 आरोपी ताब्यात। जिंतूर परभणी रोडवर गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपवर बोरी पोलिसांनी धडक कारवाई करत 4 बैलांसह सुमारे 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 21 मे रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास जिंतूर ते परभणी मार्गावरील दीक्षाभूमीसमोर ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बोलेरो पिकअप क्रमांक MH04 JK 5232 मधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून वाहन अडवले। वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये 4 बैल अत्यंत निर्दयीपणे कोंबून बांधल्याचे आढळून आले। जनावरांना आखूड दोरीने बांधून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी प्रत्येकी सुमारे 50,000 रुपये किमतीचे 4 बैल, 6 व तसेच 6,50,000 रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी रियाज जाकीर कुरेशी वय 24 राहणार जिंतूर, तौफिक मुसा कुरेशी वय 32 राहणार जिंतूर यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 153/2026 अन्वये कलम 3(5) BNS प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महादेव गायकवाड, बीड जमादार शेख वसीम, राजेश जटाळ, श्रीराम दंडवते व रामप्रसाद कंठाळे यांनी सहभाग घेतला। फिर्याद पोलीस शिपाई प्रकाश लिंबाजी मोरे यांनी दिली असून पुढील तपास शेख वसीम करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, जिंतूर, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।